एका दिवसात तुम्ही तुमचा धर्म बदलू शकता का? जर तुमचं उत्तर हो असेल तर थांबा. कारण आता महाराष्ट्रात तसं करणं पूर्वीसारखं सोपं राहिलेलं नाहीये. कारण राज्यात एक नवीन कायदा लागू झाला आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026. या कायद्यानुसार केवळ धर्मांतरच नाही तर धर्मांतराची प्रक्रिया, त्यासाठी द्यावी लागणारी पूर्वसूचना, कोण तक्रार करू शकतो, कोणाला शिक्षा होऊ शकते आणि किती वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, हे सगळं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र हा कायदा लागू होताच मोठा वादही निर्माण झाला आहे. एका बाजूला राज्य सरकार म्हणत आहे की हा कायदा जबरदस्तीने, फसवणूक करून किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी आवश्यक आहे. तर दुसऱ्याच बाजूला विरोधक म्हणत आहेत की हा कायदा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा आहे. मग नेमका हा कायदा आहे तरी काय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या सरळ सोप्पं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही बघत आहात सरळ सोप्पं. या कायद्यानंतर एक प्रश्न निर्माण होत आहे, तो म्हणजे अचानक सरकारला असा कायदा आणण्याची गरज का भासली? याचं उत्तर शोधायचं असेल तर गेल्या काही वर्षात देशभरात गाजलेल्या काही घटनांकडे पाहावं लागेल. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक आणि महाराष्ट्रात वेळोवेळी अशा तक्रारी समोर आल्या आहेत, ज्यामध्ये काही व्यक्तींनी जबरदस्ती, फसवणूक, खोटी ओळख, विवाहाचा आमिष, नोकरीचं आश्वासन किंवा आर्थिक मदतीच्या बदल्यात धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणांमध्ये काही ठिकाणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले, काही आरोपींना अटकही झाली. मात्र अनेक प्रकरणे अजूनही न्यायालयीन प्रक्रियेत आहेत आणि सर्वच प्रकरणात अंतिम दोषसिद्धी झालेली नाहीये. त्यामुळे प्रत्येक आरोप सिद्ध झाला आहे असे म्हणता येत नाही. तर दुसरीकडेच अनेक जोडप्यांनी आणि सामाजिक संघटनांनी असा दावा केलाय की त्यांचे विवाह आणि धर्मांतर पूर्णपणे स्वेच्छेने झाले होते. अशा प्रकरणांमध्ये न्यायालयांनी प्रौढ व्यक्तीला स्वतःच्या इच्छेने जोडीदार आणि धर्म निवडण्याचा अधिकार असल्याचंही अनेकदा स्पष्ट केलं आहे. यामध्ये नेमक्या काय काय तरतुदी आहेत ते एकदा समजून घेऊयात. पहिली तरतूद आहे जबरदस्ती, धमकी, फसवणूक, आमिष, आर्थिक लाभ, विवाहाचे प्रलोभन किंवा इतर कोणत्याही दबावाखाली धर्मांतर करता येणार नाही. जर अशा प्रकारे धर्मांतर केल्याचं सिद्ध झालं तर संबंधित व्यक्ती आणि संस्थेवर गुन्हा दाखल होईल. तर दुसरी तरतूद आहे धर्मांतर करण्यापूर्वी संबंधित व्यक्ती आणि धर्मांतराची प्रक्रिया पार पाडणाऱ्या व्यक्तीने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना किमान 60 दिवस आधी लेखी माहिती द्यावी लागेल. यामागचा सरकारचा दावा असा आहे की प्रशासनाला चौकशी करता यावी आणि धर्मांतर स्वेच्छेने होत आहे की नाही हे तपासात यावं. तिसरी तरतूद म्हणजे धर्मांतर झाल्यानंतरही संबंधित कागदपत्रे आणि घोषणापत्र प्रशासनाकडे सादर करणे बंधनकारक असेल. आणि चौथी तरतूद ही धर्मांतरित व्यक्तीचे पालक, भाऊ, बहीण किंवा इतर जवळचे नातेवाईक यांनाही तक्रार करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. म्हणजेच केवळ धर्मांतर झालेली व्यक्तीच नाही तर तिचे नातेवाईकही संशयास्पद धर्मांतराविरोधात तक्रार करू शकतात. यातील आणखीन एक महत्वाची पाचवी तरतूद म्हणजे जर एखादी संस्था वारंवार बेकायदेशीर धर्मांतर करत असल्याचं सिद्ध झालं तर त्या संस्थेवर कारवाई, दंड आणि आवश्यक असल्यास बंदीची तरतूदही करण्यात आली आहे. या कायद्यात दोषी सिद्ध झाल्यास कमाल 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. त्यासोबत 5 लाख रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो. जर तोच गुन्हा पुन्हा केला तर शिक्षेची कमाल मर्यादा 10 वर्षांपर्यंत वाढू शकते. म्हणूनच हा कायदा राज्यातील कठोर कायद्यांपैकी एक मानला जात आहे. सरकारच्या मते जबरदस्तीची धर्मांतरे कमी होतील, गरीब आणि दुर्बल लोकांची फसवणूक रोखता येईल, शिवाय महिलांना विवाहाच्या आमिषाने होणाऱ्या कथित धर्मांतरापासून संरक्षण मिळेल. सोबतच धर्मांतर पूर्णपणे स्वेच्छेने होत आहे की नाही याची प्रशासनाला खात्री सुद्धा करता येईल. मात्र या कायद्याला जोरदार विरोधही करण्यात येतोय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या कायद्याला थेट उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 नुसार प्रत्येक नागरिकाला आपला धर्म मानण्याचा, आचरण करण्याचा आणि स्वीकारण्याचा अधिकार आहे. मग एखाद्या व्यक्तीने धर्म बदलण्यासाठी सरकारला आधी माहिती का द्यावी? धर्म हा व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय आहे. सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये. विरोधकांचा आणखीन एक मुद्दा असा आहे की 60 दिवसांची पूर्वसूचना देण्याची अट व्यक्तीच्या गोपनीयतेवर परिणाम करू शकते. काही कायदेतज्ञांचं मत आहे की अशा तरतुदींची घटनात्मक वैधता न्यायालयात तपासली जाऊ शकते. खरं तर एखादा कायदा लागू करण्यावर अथवा न करण्यावर सरकार आणि विरोधकांमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात. मात्र यावर राज्यघटना काय सांगते
तर भारतीय राज्यघटनेतील कलम 25 प्रत्येक नागरिकाला धर्म मांडण्याचे, आचरण करण्याचे आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य देते. परंतु हे स्वातंत्र्य पूर्णपणे अमर्याद नाहीये. सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य या अटी अंतर्गत सरकार काही निर्बंध लागू करू शकते. याच मुद्द्यावर आता न्यायालयात चर्चा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच धर्म स्वातंत्र्य आणि राज्याचा हस्तक्षेप यामधील समतोल कसा साधला जातो हे महत्त्वाचे ठरणार आहे. एकूणच महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 लागू झाला असला तरी त्यावरचा वाद संपलेला नाहीये. एका बाजूला सरकार हा कायदा जबरदस्तीच्या धर्मांतराविरोधात प्रभावी शस्त्र असल्याचं सांगत आहेत, तर दुसऱ्याच बाजूला विरोधक आणि काही कायदेतज्ञ हा कायदा नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर मर्यादा आणणारा असल्याचा आरोप करत आहेत. बाकी या निर्णयावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.